नवरात्रोत्सवात गरबा म्हटलं की वेशभूषा, केशभूषा आणि ॲक्सेसरीज म्हणजे दागिने हे आलंच. अनेकदा दांडियाला लागणारा पेहराव घेतला जातो किंवा नाहीही घेतला जात, मात्र ॲक्सेसरीज ही महत्त्वाची आहे महिला वर्गासाठी. साधारणतः एरवी वर्षभर सोन्याचे किंवा सोन्याचा मुलामा असलेले, हिऱ्याचे, खड्याचे दागिने ट्रेंडी नसतात. मात्र नवरात्र आलं की ट्रेंड सुरू होतो हा ऑक्सिडाईज ज्वेलरीचा. ही सगळी ऑक्सिडाईज ज्वेलरी ज्याला म्हटली जाते. जास्त करून याचा वापर हा नवरात्रोत्सवातच होतं. हे छोटंसं एक गळ्यातलं आहे, त्याचप्रमाणे 10 अगदी 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंतचे सेट्स उपलब्ध आहेत. ही विविध गळ्यातली माळा आपण बघतो आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ऑक्सिडाईज आहे किंवा दोरा आणि ऑक्सिडाईज किंवा कलरफुल वापरलेले दागिने आणि ऑक्सिडायझेशन असा प्रकार आहे. त्याच्यामध्ये ह्या गळ्यातल्या वस्तू आहेतच, त्याचबरोबर कमरेचा पट्टा, कानातले झुमके, त्याच्यामुळे पायल असे अनेक प्रकार आहेत. ही आता यांच्या हातात आहे. हा कमरपट्टा आहे जो आपण घागरा घातल्यानंतर आपल्या कमरेला लावू शकतो असा हा पट्टा. त्याच्यानंतर या बाजूला तुम्हाला वेगवेगळे दागिने दाखवायचे आहेत. हे आता जे आपण मला अगदी नाजूकसं होतं, मात्र गळा भरून अशी होईल ही ज्वेलरी आहे. हे एक जर घातलं तर ते अगदी अतिशय सुंदर दिसेल आणि इतर दागिन्यांची गरज पडणार नाही. तर अतिशय नाजूक, रंगीबेरंगी अशा अनेक विविध डिझाईन्स ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. नवरात्रमध्ये याला खास मागणी असते. ही आहेत हातातली कडी किंवा झुमके आणि पायल असे अनेक प्रकार ह्याच्यामध्ये आहेत. अंकल जी, कितने से लेके कितने रुपए तक का ये होता है? 100 रुपये से लेके और 200, 300, 400, 500, 1000 रुपये तक सेट है. और बोर है, टीका है, मांग टीका है, दामनी है, हर चीज़ मिलेगा आपको. मतलब सर से लेकर पाँव तक सब कुछ? सब मिलेगा. पायल मिलेगा, बेल्ट मिलेगा, दामनी मिलेगा, हर चीज़ मिलेगा आपको. अभी नवरात्र में ये फैशन ज़्यादा चलता है, ये ऑक्सीडाइज ज्वेलरी का. कलर का फैशन लोग क्या अभी पसंद कर रहे हैं? कलर में पसंद ज़्यादा कर रहे हैं. कलर कोड़ी में सब आइटम पसंद कर रहे हैं अभी. ह्या वर्षीची ट्रेंडिंग फॅशन आपण बघितलेली आहे, मात्र ग्राहकांना काय आवडतं आपण विचारणार आहोत. ये जो ज्वेलरी होती है वो सिर्फ नवरात्र के लिए ही यूज़ होती है. क्या ज़्यादा अच्छा लगता है, क्या नया है ऐसे लग रहा है? इसमें सब नए आंवला वर्क्स, मिरर वर्क, ये सब बहुत अभी न्यू वैरायटीज निकली है. जैसे जैसे नई फैशंस होती है वैसे वैसे न्यू वैरायटीज आती रहती है और लोग क्रेज हो जाते हैं उसके लिए. नवरात्र में इसके ऊपर जो पैसे खर्च होते हैं कपड़े के अलावा, इसके लिए क्या बजट रखा जाता है? देयर इज नो लिमिट ऑफ द बजट बिकॉज वो त्यौहार ही ऐसा है कि हम बजट ही नहीं देख सकते. एज यूजुअल जो आता है, जो पसंद आए वो ले ले. एन्जॉय, इट्स अ एन्जॉय फेस्टिवल. ग्राहकांचाही मूड असा आहे की 1000 रुपयाची जरी खरेदी झाली काही दागिन्यांची तरी हरकत नाही. मात्र एकूणच नवरात्र म्हटलं की देवी आणि त्याचबरोबर गरबा आणि त्याच्यानंतर हे दागिने असा सगळा सध्याचा ट्रेंड दिसून येतो आहे. कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपाली निशिनकर, साम टीव्ही, मुंबई.